नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना कुलकर्णी। आज आपण कॅन्सरमधील आनुवंशिकता किंवा फॅमिली हिस्ट्री या संबंधी माहिती घेणार आहोत। कॅन्सरमध्ये आनुवंशिकता हा एक संभाव्य धोका किंवा रिस्क फॅक्टर म्हणून सांगितला गेलेला आहे। आता आनुवंशिकता कशी ओळखावी? तर एखाद्या परिवारामध्ये नजीकच्या नातेवाईकांमध्ये जसे आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी इत्यादी किंवा सेकंड डिग्री रिलेटिव्ह जसे काका मामा मावशी इत्यादींमध्ये कॅन्सरचं निदान झालं असेल तर, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये एकापेक्षा अधिक कॅन्सर आढळून आले, जसे उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं व काही काळातच तिला ओव्हेरियन कॅन्सरचंही निदान झालं तर, तसंच एखाद्या व्यक्तीच्या कॅन्सरचं निदान होताना त्याचं वय हे 50 वर्षापेक्षा कमी असेल तर आपण म्हणू शकतो की आनुवंशिकता आहे। एखाद्या पिढीमध्ये जनुकीय बदल किंवा जेनेटिक म्युटेशन आढळून आलं तर पुढच्या पिढींना तो एक कॅन्सरचा संभाव्य धोका असू शकतो। आत्तापर्यंतच्या संशोधनानुसार ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर किंवा कोलोरेक्टल किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरची आनुवंशिकता आढळून आली आहे। यास्तवच कॅन्सरची जर फॅमिली हिस्ट्री आढळून आली तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। कॅन्सरची आनुवंशिकता जर का तुम्हाला आढळली तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। ते सांगतील त्याप्रमाणे तपासण्या करून घ्याव्या। स्क्रीनिंगमध्ये मॅमोग्राफी आहे, सोनोग्राफी आहे किंवा कोलोनोस्कोपी किंवा ट्यूमर मार्कर्स PSA, CA-125 यांची तपासणी करून घ्यावी। कॅन्सरच्या सर्वसामान्य जे संभाव्य धोके सांगितले आहेत ते टाळावेत, जसं धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान हे बंद करावं। प्रोसेस्ड फूड किंवा जंक फूड यांचा वापर टाळावा। आहारामध्ये सकस पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा। ओबेसिटी किंवा स्थौल्य हे कॅन्सर निदानासाठीचं एक रिस्क फॅक्टर सांगितलं गेलेलं आहे। त्यासह आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये 40 ते 45 मिनिटं व्यायामाचा अंतर्भाव करावा। एक लक्षात घ्या, आनुवंशिकता आहे म्हणजे कॅन्सर होईलच असं नाही, पण आनुवंशिकता असेल तर कॅन्सरच्या दृष्टीने प्रतिबंधासाठी विशेष काळजी घेणं नक्कीच आवश्यक आहे। धन्यवाद।